रात्रभर कुठे होतीस? तू तर काही बोलूच नकोस माझ्याशी. काही वाटतं का तुला ग्रॅनी आजीबद्दल? तुम्हा दोघी नाही ना, माझी काहीच काळजी नाही, माझ्याबद्दल काही वाटतच नाही तुम्हाला. ए आई, तू मेलोड्रामा करणं बंद कर आणि तू इथे कशाला आली आहेस ते मला आधी सांग. का आली म्हणजे? मी काय म्हणते, आम्ही आत्ताच देवळातून आलोय ग. म्हातारी आणि राजनामच्या मागे मागेच येत आहेत. त्यांनी जर तुला इथे बघितलं ना, सगळं अवघड होऊन बसेल. तू प्लीज जा ना ग. अगं काय काय मुलगी आहेस ग तू? मला वाटलं होतं की तू म्हणशील नाही नाही आई ये ये, तू घरात ये म्हणून. पण अगदी सासू सारखीच वागायला लागलेलीस. तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालतेस, तिच्यासारखंच बोलतेस तू. यात मी काहीही करू शकत नाही, तुला माहिती आहे. अगं तुला माझ्या सासूने त्या थेरडीने घराच्या बाहेर काढलंय ना, मग ते मी काय करणार? हे बघ, मी जर तुला घरात घेतलं ना, तर ती म्हातारी तुझ्या बरोबर मला सुद्धा घराच्या बाहेर काढेल. आणि ये हुशार व्यक्तिमत्व, तू जर हिला सपोर्ट केलास ना, तर तुला सुद्धा घराबाहेर काढेल. कळलं? व्हॉट? परमेश्वरा, कुठे आहेस? बघतोयस ना उघड्या डोळ्यांनी. कसले दिवस आणलेले आहेस मला. माझी स्वतःची मुलगी मला म्हणते तू घराच्या बाहेर राहा म्हणून. काय काय केलं नाही मी तुमच्यासाठी, सांग ना. आयुष्यभर खस्ता काढलेले आहेत मी तुझ्यासाठी. नको नको त्या सगळ्या गोष्टी करून झालेले आहेत आणि तूच मला सांगतेस घराच्या बाहेर राहा म्हणून. ते सगळं ठीक आहे काय? हा, ते सगळं ठीक आहे ना, सोड ना तो विषय. ऐक, तू घराच्या बाहेर ना कुठेतरी लप. हा, मी किंवा अनिका तुला जेवण आणून देऊ, तू टेन्शन घेऊ नकोस. पण आता प्लीज गोष्टी समजून घे ग, प्लीज जा. काही गरज नाही मला ह्याची, कळलं? माझं मी बघून घेईन. अगं पण मग तू काय करशील? आता सध्या करण्यासारख्या माझ्याकडे फक्त 3 गोष्टी. या घरात आहे ना, या घरात पुन्हा सन्मानानं परत येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमळी आहे ना, तिला संपवेल. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट, या घरातली महाराणी आहे ना, म्हातारी, तिचा असा गळा आवळून तिला पण संपवेल. अगे व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे तू सगळं कर, मी सांगते पक्का कर, पण प्लीज आता निघ ना ग, जा ना. बघत राहा. आहे काय होतंय? काय होतंय? मी इथं कशी आलो? मला माझ्या कमळीकडे जायला पाहिजे. अगं काय झालंय तुला? आई म्हणू नको, मी तुझी आई नाही. माझं बाळ तिकडे, माझी कमळी लहान आहे. मी 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 पाया पडते तुमच्या. मला माझ्या लेकीकडे जाऊ द्या. सरू का क्या, असं काय करायली आज? हीच आई कमळी, तुझी पोरगी. काय झालं? कसला गोंधळ आहे? नाही जरा आवाज कमी करा. मला माहिती आहे तुम्ही तीच माणसं आहात ना. तुम्हाला त्या माणसांनी पाठवलंय ना? अगं मी मला हिथं अडकवून तुम्ही माझ्या कपडीला घेऊन जाणार ना? नाही, मी पाया पडते तुमच्या. असं तुम्ही असं नाही करू बोलायला नका. अगं, ही बाई, मीच आहे. आणि तू मला आई म्हणू नको. मी तुझी आई नाही. मी नाही मी तुझी. नाही माझी आई नाही. तुम्ही ऐका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही जरा निवांत इथं जरा बसा. मी तुम्हाला पाणी देतो, बसा. शांत व्हा, मी काहीच करणार नाही तुम्हाला. या बसा 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 बसा. या इथं बसा. हे बघा, मला सांगा कुठं आहे तुमचं बाळ? म्हणजे मी मदत करतो, आम्ही घेऊन जातो तुमच्या बाळाकडे तुम्हाला. तुम्ही नेणार मला माझ्या मुलीकडे? मी का तुम्हाला सांगू? मी नाही सांगणार तुम्हाला. अहो ऐका की, तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही कुणाला बी सांगणार नाही आणि आम्हाला कुणी पाठवलेलं बी नाही. अहो तुम्ही तर आम्हाला मंदिरात भेटला, तुम्हाला चक्कर आली म्हणून आम्ही इकडे घेऊन आलोय ना. काकी, मला सांगा तुम्ही कोण आहे? कुठनं आलाय तुम्ही? मी तुम्हाला काय बी सांगणार नाही. काय माहिती तुम्ही कोण, कुठून आल्या. मी सकाळीच इथनं निघून जाईन. मी नाही सांगणार. कमळे, कमळे. काकी,
माझ्यावर विश्वास ठेवा. मी घेऊन जातो तुम्हाला तुमच्या कमळीकडं. तुम्ही इथे एकदम सुरक्षित आहे. आम्ही दोघी बी काहीच करणार नाही तुम्हाला. खरं सांगायलो, शपथ. थोडा विश्वास ठेवा. खरंच बस. तुम्ही दोघी कुणाला काही सांगणार नसाल तर सांगतो. मी गौरी मोहिते. तुम्ही यासनी कुठं बघितलंय का? ओळखता का तुम्ही यासनी? ही गौरी हाय गौरी. मी वाळींच गावची आहे. कोल्हापूरच्या जवळ आहे ते गाव वाळिंज. आमच्या गावात मी, माझा आबा आणि माझी छोटीशी कमळी, आम्ही तिघं राहतो. वाळिंजमध्ये आमच्या आबांचं एक छोटंसं शेत होतं. मी आणि माझा आबा दिसभर त्या शेतात राबायचो. 4 घास सुखानं खायचो. लय आनंदात जगायचो आम्ही दोघं तेव्हा. एकदा आमच्या गावात मुंबईची एक खूप मोठी पार्टी आली. त्यांचं काहीतरी बांधकामाचं काम होतं तिकडंच मला यांची ओळख झाली. आमच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात कवा झालं मला कळलंच नाही.